हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल डेली जिंदगी. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात जी आहे ते नाश्ता करण्यापासून झाली. त्यानंतर मी केले सगळे घरचे जे कामं आहेत ते. तुम्हीही घरचे कामं करता, तुमच्या मम्मीला मदत करता की नाही करत, कमेंट करून नक्की सांगाल. हॉस्टेलला असलं की इतके कामं नाही करावं लागत, पण घरी असलं की मम्मीला मदत म्हणून मी घरचे कामं जे आहे ते करते. बेड साफसूफ केला, त्यानंतर बेड जे आहे ते लावला, त्यानंतर घर जे आहे ते झाडून टाकला. घर झाडत असतानाच वहिनी आल्या होत्या रिचार्ज करून द्यायला, त्यांचं रिचार्ज करून दिलं. त्यानंतर पोछा वगैरे लावला. मुलगा असो की मुलगी, घरचे कामं जे आहे ते करावंच लागते आणि तुम्ही तुमच्या मम्मीला मदत म्हणून कामं जे आहे ते करत जा. त्यानंतर मम्मीला शेपूची भाजी आवडते म्हणून मी शेपूची भाजी केली आणि जे माझा भाऊ जे आहे ते कापून देत होता. कांदे, टमाटर, मिरची जे काही आहे ते जे आहे तो कापून देत होता. आणि त्यानंतर मी जे आहे 2 भाज्या ज्या आहे ते केल्या होत्या. आधी केली होती मी शेपूची भाजी आणि त्यानंतर जे आहे ते मी मेथीची भाजी जी आहे ते केली. तर तुम्हीही घरी जे आहे स्वयंपाक करता की नाही करत, कमेंट करून नक्की सांगाल. आणि तुम्हीही करत जा घरचे कामं जे आहे ते, घरचा स्वयंपाक जे आहे ते करत जा. मम्मीला मदत होते आणि घरच्यांना पण चांगलं वाटते की आपली मुलं जे आहेत ते आता आपल्याला थोडी हेल्प जे आहे ते करतात म्हणून. तर मी इथे करत होते शेपूची भाजी जी आहे ते करत होते. धुवून जे आहे शेपूची भाजी छान परतवून घेतली आणि त्यानंतर मी जे आहे मेथीची भाजी करत होती, म्हणजे घरच्यांसाठी. कारण की शेपूची भाजी जी आहे ते माझ्या घरी नाही आवडत, माझ्या भाऊ जे आहेत त्याला नाही आवडत स्पेशली, तर त्याच्यासाठी जे आहे मेथीची भाजी जी आहे ते केली होती. त्यानंतर पोळ्या वगैरे केल्या. कणिक मी आधीच मळवून ठेवली होती, त्याच्यामुळे कणिक जी आहे ते छान मुरलेली होती, त्याच्यामुळे पोळ्या ज्या आहे पट्टापट्टा होऊन जातात आणि नरमही राहतात पोळ्या ज्या आहेत ते. मी करत होती बिना तेलाच्या पोळ्या. माझी मम्मी जे आहे ते तेलाच्या पोळ्या करते. मला तेलाच्या जे पोळ्या आहे ना ते व्यवस्थित जमत नाही, त्याच्यामुळे मी जे आहे ते करत नाही. आणि मी म्हणजे जेव्हा येते तेव्हा मी जे आहे बिना तेलाच्याच पोळ्या करते आणि माझ्या हातच्या बिना तेलाच्याही पोळ्या तशाच फुगतात जशा माझ्या मम्मीच्या हातच्या तेलाच्या पोळ्या ज्या आहे ते फुगते. माझ्या हातच्या पण तेलाच्या पोळ्या फुगतात, पण होते असं की मी तेलाच्या पोळ्या फुगवायला गेले की माझ्या हातच्या पोळ्या ज्या आहे ना ते जळून जातात, त्याच्यामुळे मी करत नाही तेलाच्या पोळ्या ज्या आहेत ते. मम्मीची तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे मी एवढे सगळे कामं करते. नाही तर माझी मम्मी घरी आली की माझी मम्मी मला जे आहे ना कामं नाही करू देत. तिला असं वाटते की आता तर मुलीला कामं जे आहे ते करावंच लागते, त्यानंतर लग्न वगैरे झाल्यानंतर त्यांनाच करावं लागते. त्याच्यामुळे माझी मम्मी जी आहे ना तिचं असं मत आहे की नाही करू देत मी माझ्या मुलीला कामं. आणि खरंच ती जी आहे ना मला कामं नाही करू देत. तिची आता तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे मी जे आहे ते कामं करते. आणि इथे जे आहे पोळ्या ज्या आहेत ते मी फुगवत होती. आणि तुमच्या पोळ्या कशा फुगतात कमेंट करून सांगाल. माझी पोळी तर अर्ध्यात जळली होती आणि पोळी जी आहे ते फुगली पण होती. माझ्या हातची फर्स्ट पोळी जी आहे ना ते ताव्यावर माहिती नाही जळते कधी कधी, तर इथे जे आहे ना ते थोडाफार तिला जळण्याचा डाग जे आहे ते येतच होती. आणि त्यानंतर मी जे आहे दुसरी पोळी जी आहे ना ती छान फुगली होती आणि काय म्हणते एकदम जळाली पण नव्हती. दुसरी पोळी जी आहे, तुम्ही करता का तुमच्या मम्मीला मदत पोळ्या जे आहे करून किंवा भाजी करून किंवा घरचे कुठलेही कामं करून? नसेल करत तर करत जा, कारण की मम्मी जी आहे ना खूप जास्त बिचारी थकलेली राहते. तीही रोज कामं करून थकून जाते, त्याच्यामुळे तिला मदत म्हणून तुम्ही थोडंफार जे आहे हातभार करायला पाहिजे घरी राहता तर. असं नाही म्हणत की तुम्ही करत नाही, तुम्ही करत असाल तर चांगली गोष्ट आहे आणि जे नाही करत त्यांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यानंतर इथे दुसरी पोळी जी आहे ते छान फुगली होती आणि ती माझ्या हातावर जी आहे ती फुटणार होती, त्याच्यामुळे मी तिला पकडली आणि ते टाकताच पडून गेली. आणि त्यानंतर पोळ्या वगैरे केल्या, जेवण केलं आणि केली मी आंघोळ जे आहे ते. आधी आंघोळ केली आणि त्यानंतर जेवण जे आहे ते मम्मी पप्पांसोबत केलं. नंतर घरचे कामं वगैरे सगळे केले आणि मस्त सगळेजण जे आहे ते झोपून गेलो, बिकॉज ऊन खूप जास्त होती. त्यानंतर झोपेतून उठलो, स्वयंपाक वगैरे केला. आणि माझ्या घरी जे आहे ना म्हणजे गंगा नावाची एक कोंबडी आहे, तिचे हे 3 पिल्लू होते, आता मोठे झाले. तर त्या तिघं पण ना व्हाईटच कलरचे आहे, तो ओळखायला नाही पडत. आणि 3ही कोंबड्या आहेत, तर त्यांच्यामध्ये मी नाव लिहित होती. आधी जे आहे तिला चुन्नू नाव दिलं, त्यानंतर मुन्नू नाव दिलं. आणि कोंबड्या जे आहे ना माझ्या पप्पाजवळ छान राहतात आमच्याकडे, म्हणजे मला तरी भीती वाटते, बाकीच्यांना नाही वाटत. आणि नंतर माझे पप्पा जे आहे ना त्या कोंबडीसोबत बोलत होते. सारखे राहते मिळून काय मुन्नूचा मुन्नू कटन, त्यांच्यासोबत गोष्ट वगैरे झाल्या. आणि त्यानंतर गुन्नू नाव जे आहे ते तिसऱ्या कोंबडीला दिलं, गुन्नू. असे तिघांचे नाव झाले, चुन्नू, मुन्नू आणि गुन्नू, असे 3 जे नाव आहेत ते झाले. आणि त्यानंतर पप्पांनी जे आहे ते चुन्नूला पकडलं, चुन्नू कारण की पळून गेली होती. आणि त्यानंतर ते चुन्नू, मुन्नू आणि गुन्नू जे आहे तिघींना पण पप्पांनी जे आहे ते त्यांच्या घरामध्ये जे आहे ते ठेवलं होतं. आणि त्यानंतर मी गोळ्या वगैरे घेतल्या जेवणानंतरच्या, जेवणाआधीच्या, आणि केस जे आहे ते केले. आणि हा ब्लॉग जे आहे इथे एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाल. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा, यूट्यूबला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.